नमस्कार, मी सध्या उभा आहे धाराशिवच्या नव्या रेल्वे जंक्शनच्या जागेवरती। माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकताय हे शिंगोली गावाचं शिवार आहे आणि त्या साईडला धाराशिवचं जुनं रेल्वे स्टेशन आहे, ज्या ठिकाणावरून बार्शी ते लातूर अशी रेल्वे लाईन गेलेली आहे आणि त्या रेल्वे लाईनला या ठिकाणावरून जॉईन करून धाराशिव, तुळजापूर, सोलापूर हा नवा रेल्वे मार्गाचं काम जे सुरू आहे। आपण बघू शकतो की तिथून जी येणारी रेल्वे लाईन आहे ती रेल्वे लाईन धाराशिवला या ठिकाणी जंक्शन स्वरूपामध्ये जॉईन होईल आणि हा जो भराव टाकलेला आहे, तुम्ही हा जो भराव बघताय, याच ठिकाणावरून धाराशिववरून तुळजापूर आणि सोलापूरसाठी रेल्वे लाईन टाकण्याचं काम सध्या सुरू आहे। तुम्हाला दिसतंय की या ठिकाणी भराव टाकण्याचं काम हे जवळपास पूर्ण झालेलं आहे। फक्त काही महिन्यामध्ये ह्या ठिकाणचं काम आणि त्या ठिकाणचं काम एकमेकांना जॉईन होईल। तसं बघायला गेलं तर ही रेल्वे लाईन पुढे गेल्यानंतर, म्हणजे हे जे काम चालू आहे हे पुढे गेल्यानंतर पुढे तुम्हाला तो उड्डाणपूल दिसतोय, तो आहे सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपूल। तो उड्डाणपूल जो आहे त्या उड्डाणपुलाच्या खालनं ही रेल्वे लाईन जाणार आहे। तर जो एक्झिस्टिंग उड्डाणपूल आहे उपळा पाठीपासला, जो धाराशिव शहराकडून धाराशिव रेल्वे स्टेशनला येणारा जो उड्डाणपूल आहे, त्या उड्डाणपुलाची लांबी ही वाढवण्यात येणार आहे व पुढे तिथे पुढे शिंगोली गाव आहे, त्या शिंगोली गावाच्या जवळ नवीन एक उड्डाणपूल, म्हणजे हाच उड्डाणपूल पुढे एक्सटेंड करण्यात येणार आहे आणि त्या उड्डाणपुलाच्या खालून हा जो रेल्वे मार्ग आहे तो पुढे जाणार आहे। सध्या जर रेल्वे मार्गाच्या कामाची प्रगती बघायला गेलो तर रेल्वे मार्गाच्या कामाची प्रगती ही जवळपास खूप वेगामध्ये सुरू आहे। जवळपास 30% काम हे भराव टाकण्याचं आणि खोदकाम करण्याचं पूर्ण झालेलं आहे। धाराशिव स्टेशनकडून ते जवळपास कावलदरा या गावापर्यंत, तुळजापूर तालुक्यातील कावलदरा या गावापर्यंत रेल्वेचं मुरुम टाकून भराव करण्याचं काम हे जवळपास पूर्ण होत आहे। तर अशाच व्हिडिओसाठी तुम्ही आमच्या धाराशिव 2.0 या फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि धाराशिव जिल्ह्यातील सर्व घडामोडी मोफत स्वरूपात तुमच्या मोबाईलवरती मिळवा। धन्यवाद।